मित्रांनो, आपण लोन घेतो, मग लोनमध्ये EMI किती जातो? मग आपल्या पगाराच्या ही लोनची EMI ही 30% पेक्षा जास्त जायला नको मित्रांनो. आणि ती जर जास्त असेल 40%, 50% पेक्षा जर जास्त असेल तर नक्कीच आपली जी लोनच्या EMI मध्ये पूर्ण आपली सॅलरी चालली जाईल आणि त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट हे पॉसिबल होणार नाही. त्यामुळे आपला स्ट्रेस वाढत जाईल. जर आपली 30% पेक्षा जर EMI असेल तर नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट करू शकू, सेव्हिंग करू शकू आणि त्याच्यानंतर एक्सपेन्सेस सुद्धा हा चांगल्या प्रकारे करू शकू. तर आपण एक्झाम्पलने समजून घेऊया की 50,000 रुपये पगार आहे, तर त्यामधून फक्त आणि फक्त 15,000 रुपये त्याच्यातली EMI जायला पाहिजे. तर ही लाईफ, ही डेट फ्री लाईफ जगण्यासाठी याच्या स्टेप्स काय आहे, तर हे स्टेप्स जाणून घेण्यासाठी मी एक लाईव्ह वर्कशॉप प्रोग्राम घेऊन आलेलो आहे. तो वर्कशॉप फ्री असणार आहे. त्या वर्कशॉपला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच जॉईन करून घ्या आणि आपली सीट बुक करा. थँक्यू सो मच. मित्रांनो, आपण लोन घेतो, मग लोनमध्ये EMI किती जातो? मग आपल्या पगाराच्या ही लोनची EMI ही 30% पेक्षा जास्त जायला नको मित्रांनो. आणि ती जर जास्त असेल 40%, 50% पेक्षा जर जास्त असेल तर नक्कीच आपली जी लोनच्या EMI मध्ये पूर्ण आपली सॅलरी चालली जाईल आणि त्यामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट हे पॉसिबल होणार नाही. त्यामुळे आपला स्ट्रेस वाढत जाईल. जर आपली 30% पेक्षा जर EMI असेल तर नक्कीच आपण इन्व्हेस्टमेंट करू शकू, सेव्हिंग करू शकू आणि त्याच्यानंतर एक्सपेन्सेस सुद्धा हा चांगल्या प्रकारे करू शकू. तर आपण एक्झाम्पलने समजून घेऊया की 50,000 रुपये पगार आहे, तर त्यामधून फक्त आणि फक्त 15,000 रुपये त्याच्यातली EMI जायला पाहिजे. तर ही लाईफ, ही डेट फ्री लाईफ जगण्यासाठी याच्या स्टेप्स काय आहे, तर हे स्टेप्स जाणून घेण्यासाठी मी एक लाईव्ह वर्कशॉप प्रोग्राम घेऊन आलेलो आहे. तो वर्कशॉप फ्री असणार आहे. त्या वर्कशॉपला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच जॉईन करून घ्या आणि आपली सीट बुक करा. थँक्यू सो मच.